श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला असा एक छोटासा उपाय सांगणार आहे, जो आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षापासून जपला आहे. पण आज अनेक लोक विसरत चालले आहे. अनेक जण विचारतात, घरात सुखशांती, भरभराट आणि प्रसन्न वातावरण टिकून राहण्यासाठी रोज कोणती सेवा करावी? जर तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण संध्याकाळी दिवा लावण्याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. दररोज संध्याकाळी साधारण 6:30 ते 7:30 या वेळेत देवघरात श्रद्धेने दिवा लावा. त्यानंतर आपल्या घराजवळ जे मंदिर असेल, मग ते भगवान शिवांचे असो, श्री गणेशाचे असो, हनुमानजीचे असो, श्री विठ्ठलाचे असो किंवा इतर कोणत्याही देवतेचे असो, तिथेही एक दिवा नक्की लावा. दिवा लावताना मनात कोणतीही इच्छा न ठेवता फक्त देवाचे स्मरण करा, देवांची आठवण करा आणि आपल्या कुटुंबासाठी सुख, शांती, आरोग्य आणि सद्बुद्धीची प्रार्थना करा. आपल्या सनातन परंपरेत संध्याकाळचा काळ हा अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी देवाचे स्मरण केले की मन शांत होते आणि घरात भक्तीचे वातावरण निर्माण होते. अनेक घरांमध्ये आजही सूर्यास्तानंतर देवघरात दिवा लावला जातो आणि तुळशी समोरही दिवा लावण्याची परंपरा जपली जाते. तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते आणि जिथे श्री विष्णूंची भक्ती असते, तिथे माता लक्ष्मीची कृपा राहावी अशी श्रद्धा अनेक भाविकांची आहे. दिवा लावण्याच्या आधी शक्य असेल तर घरातील मुख्य दरवाजा आणि एखादी खिडकी काही वेळ तरी उघडी ठेवावी. यामागील भावना अशी आहे की घरात प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे आणि देवाच्या स्वागताची भावना जागृत व्हावी. त्यानंतर श्रद्धेने दिवा लावून देवाचे नामस्मरण करावे. हा उपाय करण्यासाठी मोठा खर्च लागत नाही. फक्त एक छोटासा दिवा, थोडेसे तेल किंवा तूप आणि मनापासून भक्ती एवढेच पुरेसे आहे. देवाला संपत्तीपेक्षा श्रद्धा अधिक प्रिय असते. म्हणून रोज ही सुंदर परंपरा जपा आणि आपल्या मुलांनाही या संस्काराची ओळख करून द्या. छोट्या छोट्या सात्विक सवयीच पुढे जाऊन घरात आनंद, प्रेम आणि समाधान निर्माण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला आपल्या घरात सुख, शांती, आनंद आणि देवाची कृपा कायम राहावी असे वाटत असेल, तर आजपासून ही सुंदर परंपरा पुन्हा सुरू करा. रोज संध्याकाळी दिवा लावा. लावत नसेल तर रोज दिवा लावा, देवाचे नामस्मरण करा आणि आपल्या पुढच्या पिढीला देखील हा अमूल्य संस्कार नक्की द्या. कारण आपल्या संस्कृतीची खरं ओळख आपल्या अशा पवित्र परंपरेमध्येच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.